फेस डाऊन किंवा कॉनकॉर्ड पण म्हटलं आहे त्याला. व्हेरिएशन्स दिले माझ्या डोक्याच्या वर आहेत. इंडिकेशन्स पोस्टिरियर अप्रोच असतील, म्हणजे सर्वायकल, ऑक्सिपिटल, स्पाइन, थोरॅक्स, PCNL, सर्जरी इज प्रॉपर ऑफ द बॅक, प्रोन व्हेंटिलेशन, नंतर ॲनोरेक्टल सर्जरी इन जॅकनाईफ. कॉन्ट्राइंडिकेशन क्रश इंजुरीज आणि पेक्टस एक्सकॅव्हेटम. प्रॉब्लेम काय आहे, हेडचं रिलेशन व्यवस्थित असलं पाहिजे. डायफ्रामची मूवमेंट कमी होऊन जाते, FRC कमी होते, टायडल व्हॉल्यूम कमी होतो, परंतु प्रेशर्स कमी होतात, एअरवे प्रेशर कमी होतात, कारण की जे वेट आहे चेस्ट आणि ॲबडॉमेनचं ते लिफ्ट करावं नाही लागत. FRC जरी कमी झाली तरी ॲबडॉमिनल प्रेशर वाढतं, त्याच्यामुळे व्हीनस रिटर्न कमी होऊ शकतो. नंतर बोनी प्रॉमिनन्सेस आणि टोज. तर हे हेड, डायफ्राम, चेस्ट, ॲबडॉमिनल प्रेशर आणि प्रॉमिनन्सेस. तर ब्लड सप्लाय टू द ब्रेन. नेकचं टॉर्शन नसलं पाहिजे, वर्टेब्रल आर्टरीज व्यवस्थित पाहिजे. नंतर व्हीनस रिटर्नसाठी व्यवस्थित असलं पाहिजे, नाहीतर अप्पर फेस, हेड आणि ग्लॉटेस मायक्रोग्लासिया होतो. कॅरोटिड सायनसवर प्रेशर नसलं पाहिजे, नाहीतर रिफ्लेक्सेस होतील. IVC आणि फिमोरलवर प्रेशर नसलं पाहिजे, हायपोटेन्शन होईल आणि खाली एडेमा होईल. एअरवे प्रेशर कमी लागतं आपण बघितलं. नंतर थोरॅक्स आणि पेल्विस रेज करायचं, सपोर्ट करायचं, जेणेकरून एक हात जायला पाहिजे. पण प्रोन व्हेंटिलेशनमध्ये अशी काही गरज नाही आहे, त्यांना काही त्याच्यात बेनिफिट दिसला नाही स्टडीज केल्या तर प्रोन व्हेंटिलेशनमध्ये हे करायची गरज नाही आहे. नंतर आयमध्ये कॉर्नियल ॲब्रेशन होऊ शकतं, मग ऑप्टिक न्यूरोपॅथी होईल किंवा आर्टरी ऑक्लुजन होईल, या दोघांपैकी एक होऊ शकतं. फेशियल नर्व इंजुरी, ब्रॅकियल प्लेक्सस इंजुरी, अल्नरो इंजुरी, मग लॅटरल क्युटॅनियस नर्व ऑफ थाय, ऑर्बिटल कंप्रेशन, नॅझोट्रॅकियल ट्यूबचं किंकिंग असेल, डिस्प्लेसमेंट असेल, ॲक्सिडेंटल एक्स्टुबेशन असेल, मॅक्झिला आणि फोरहेडला प्रेशर नेक्रॉसिस. नेकचं फ्लेक्झन झाल्यामुळे तिथे आपण बघितलं की टंग आणि याचं पण इस्केमिया होतो. हा इस्केमिया आहे, तिथे तो म्हणतो व्हीनस रिटर्न कमी म्हणतो, इथे इस्केमिया म्हणतो आहे. कार्टिलेज इयर फोल्डेड नाही बघायला लागेल. नेक मसल्स सीटवर प्रेशर आलं तर नेकचे मसल्स पाझममध्ये जातात, हेडेक होतो. चेस्टला प्रॉपर सपोर्ट जेव्हा देतो त्याच्यामुळे मग व्हीनस रिटर्न कमी होतो नेकचा. ब्रेस्टला मीडियली आणि वर घ्यायचं, नाहीतर त्यांच्यावर प्रेशर नेक्रॉसिस होतो. मेल जेनायटल्सवर प्रेशर नाही यायला पाहिजे, इलियाक क्रेस्टवर प्रेशर नाही यायला पाहिजे, टोजवर नाही यायला पाहिजे. आणि स्पाईन वर असल्यामुळे ते एअर सक करतं, तर एअर एम्बॉलिझमचा चान्स असतो आणि ॲक्सिडेंटल एक्स्टुबेशनचा चान्स आहे.